मी पी. एच. पाटील सर आपले सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. थर्ड टॉपिक कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स. त्याच्यामधला नेक्स्ट पार्ट आज आपल्याला पाहायचा आहे कन्स्ट्रक्शन सेकंड. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल when its base, angle adjacent to the base and the difference between the remaining sides is given. तर आपल्याला सेकंड कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय दिलेलं असेल पहा. तर ट्रायंगलचा बेस दिलेला असेल, त्याच्यानंतर ऍडजेसंट बेस अँगल दिलेला असेल आणि रिमेनिंग टू साइड्स मधला डिफरन्स दिलेला असेल. तर याच्या आधारे आपल्याला ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. एक्झाम्पल पहा. प्रॅक्टिस सेट 4.2. फर्स्ट एक्झाम्पल. construct triangle XYZ such that YZ is equal to 7.4 centimeter, angle XYZ is equal to 45 degree and XY minus XZ is equal to 2.7 centimeter. तर आता ट्रायंगलचा इथे बेस दिलेला आहे आणि याच्यामधलंच लेटर जे आहे म्हणजेच इथे वाय पहा. अँगल XYZ दिलेला आहे म्हणजे हा बेस अँगल आहे आणि इथे YZ वगळून रिमेनिंग टू साइड्स आहेत तर त्याच्यामधला इथे डिफरन्स दिलेला आहे. तर अशा वेळी आपल्याला कन्स्ट्रक्शन नेमकं कसं करायचं आहे ते आपल्याला रफ डायग्राम वरून समजावून घ्यायचं आहे. सपोज रिक्वायर्ड ट्रायंगल इज XYZ. Suppose required triangle is XYZ such that XY is greater than XZ. इथे डिफरन्स दिलेला आहे XY मायनस XZ इज इक्वल टू 2.7. तर याच्या आधारे आपल्याला इथे लक्षात यायला हवं की XY इज ग्रेटर दॅन XZ. तर XY साइड ही XZ पेक्षा ग्रेटर आहे म्हणून मी थोडी मोठी दाखवलेली आहे. ही लार्जर आहे. XY इज लार्जर दॅन XZ. ओके. हा रफ डायग्राम आहे, समजावून घ्या. तर आता इथे XY ही साइड जी आहे ती XZ पेक्षा 2.7 सेंटीमीटरनी एक्स्ट्रा आहे. ओके. आणि त्याच्यामुळं आपण XZ इतकीच इकडे आपण याच्यावर एखादा पॉइंट घेऊ शकतो जेणेकरून इकडे XZ जेवढी आहे तेवढीच इकडे आपल्याला साइड मिळेल. म्हणजेच काय, समजा सपोज X डॅश W डॅश Y and XZ is equal to XW. अर्थातच ही एक्स्ट्रा आहे, मोठी आहे. XY is greater than XZ by 2.7 सेंटीमीटर म्हणजे ही 2.7 सेंटीमीटरनी ग्रेटर आहे दॅन साइड XZ. देअरफॉर हा जर पार्ट आपण याच्या एवढा जर इक्वल केला तर इथे जो राहतो हा डिफरन्स आहे 2.7 सेंटीमीटरचा डिफरन्स आहे, हे लक्षात घ्या. इफ वी जॉईन सेगमेंट WZ, now join segment WZ, then XW is equal to XZ. That means point X is equidistant from end points of segment W and Z. I repeat it. Point X is equidistant from end points of segment WZ.
म्हणजे डब्ल्यू आणि झेड पासून एक्स हा इक्विडिस्टंट आहे आणि अकॉर्डिंग टू परपेंडिक्युलर थेरम पॉइंट एक्स इज on the perpendicular bisector of segment WZ. म्हणजे x हा पॉइंट हा WZ च्या परपेंडिक्युलर बायसेक्टर वर येणार आहे. इथे मी तो परपेंडिक्युलर बायसेक्टर इथे घेतोय. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे दाखवण्यासाठी इकडचा पार्ट इक्वल आहे, सेम साईनने दाखवलेला आहे आणि इथे राईट अँगलचं साईन दाखवलेलं आहे. पहा आता इथे तर YZ जे आहे ते अर्थातच 7.4 सेंटीमीटर इतके आहे. हा अँगल 45 डिग्रीचा आहे, हे लक्षात घ्या. आता या डायग्राम वरून आपल्या लक्षात येते की कशा पद्धतीने आपल्याला फायनल डायग्राम काढायची आहे. तर हा XYZ हा रिक्वायर्ड ट्रायंगल असा आहे की इथे YZ 7.4 सेंटीमीटर आहे, XYZ 45 डिग्री आहे आणि याच्यामधला डिफरन्स XY मायनस XZ, कारण हे एक्स्ट्रा आहे पहा इकडे. ओके, हा एक्स्ट्रा कसे आहेत तर इथे आपल्या लक्षात येईल तुमच्या. तर ऑलरेडी आता इथे आपण XW इज इक्वल टू XZ केलेले आहेत. XW इज इक्वल टू XZ घेतलेले आहेत इथे. ओके, आता XY मीन्स XY means XW plus WY. XW plus WY because X dash W dash Y. ओके, आता इथे आपण याला 1 म्हणू. तर इथे XY इज इक्वल टू XW प्लस WY आहे. आता इथे व्हॅल्यू ठेवू शकतो. WY ची इथे व्हॅल्यू हा डिफरन्स म्हणजे 2.7 आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच XY इज इक्वल टू XW प्लस 2.7 सेंटीमीटर. आणि आपण हे जर इकडे घेतले, याला इकडे घेतले तर तिकडे प्लस आहेत, इकडे आल्यानंतर ते मायनस होतील. मायनस झाले तर काय होणार, XY मायनस XW. जस्ट अ मिनिट, इथे आता आपल्याला XW ची व्हॅल्यू ठेवायची आहे. XZ इथे आपण XZ ठेवायची आहे व्हॅल्यू इथे, आणि इथे फ्रॉम 1 म्हणतो मी, फ्रॉम 1. तर इथे XW इथे पहा, XW ची व्हॅल्यू XZ इथे ठेवली आणि WY ची म्हणजेच इथे लेंथ जी आहे ती 2.7 आहे. आता हे XZ इकडे घेतले तर XY मायनस XZ इज इक्वल टू 2.7 सेंटीमीटर येईल. म्हणजेच इथे कंडिशन पहा, XY मायनस XZ इज इक्वल टू 2.7 सेंटीमीटर, म्हणजे हा डिफरन्स त्याच्यामधला बरोबर इतका मिळतो. आता आपल्याला डायग्राम काढताना कशी काढायची आहे हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल बघा, पुन्हा एकदा रफ डायग्राम कडे कॉन्सन्ट्रेट व्हा. तुमच्या लक्षात यायला पाहिजे इथे रफ डायग्राम. आता नेमकं कोणत्या डायरेक्शनने आपल्याला जायचं आहे पहा. सुरुवातीला YZ घ्यायचा आहे सेगमेंट 7.4 सेंटीमीटर लेंथचा. त्याच्यानंतर इथे अँगल घेऊ शकतो, बेस अँगल XYZ. एक्स आपल्याला मिळणार नाही, पण इकडे अँगल हा घेऊ शकतो. इथे आपण हा रे काढायचा आहे, इथे कोणतेही नेम दिलं तरी चालेल. तर हा 45 डिग्रीचा घ्यायचा आहे आणि मग कंपासच्या साहाय्याने हे डिस्टन्स टाकायचं आहे 2.7 आणि इथे W घ्यायचा आहे. पॉइंट W घेतल्यानंतर WZ जॉईन करायचे आहेत आणि मग WZ चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. आता हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि हा रे जो आहे, हा रे YW म्हणा याला, तर हा रे जिथे इंटरसेक्ट होतात तर तो पॉइंट म्हणजे X आहे, लक्षात ठेवा. आणि लास्टला XZ जॉईन करायचे आहे आणि हा आपल्याला XYZ रिक्वायर्ड ट्रायंगल मिळेल. आता आपल्याला फायनल डायग्राम काढायची आहे. फायनल डायग्राम काढत असताना अर्थातच आपल्याला स्टार्टिंग करायचं आहे तर YZ पासून. तर YZ सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे इथे
7.4 सेंटीमीटरचा 7 कंप्लीट आणि पुढे 4 mm घ्यायचे आहे. इथे पहा, हा YZ 7.4 सेंटीमीटर. आता आपल्याला इथे बेस अँगल घ्यायचा आहे. बेस अँगल घ्यायचा आहे 45 डिग्रीचा. प्रोट्रेक्टर घ्यायचा आहे आणि प्रोट्रेक्टरच्या मदतीनं हा पहा इथे ठेवायचा आहे. सेंटर इथे Y वर ठेवायचा आहे. याची जी लाईन याला जुळवायची आहे, तंतोतंत कोइन्साइड करायची आहे. आणि इकडून वाढणारं मेजरमेंट, इकडून इन्क्रीज होणारे मेजरमेंट इथे यूज करायचं आहे. 10, 20, 30, 40 आणि पुढे 45 छोटे 5 पार्ट्स घ्यायचे. ओके. आणि मग स्केलच्या साहाय्याने इथे आपण रे ड्रॉ करायचा आहे. असा रे ड्रॉ करायचा आहे. हा अँगल जो आहे तो 45 डिग्रीचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचा नेक्स्ट पार्ट इथे पहा रफ डायग्राम मध्ये W पॉइंट मिळवायचा आहे. आणि W पॉइंट मिळवण्यासाठी आपल्याला कंपास मध्ये 2.7 एवढं डिस्टन्स घ्यायचं आहे. 2 कंप्लीट आणि पुढचे 7 mm. त्याचं परपेंडिक्युलर पाहायचं आहे वरच्या दिशेने. इथून पाहायचं आहे, लक्षात ठेवा, परपेंडिक्युलर डायरेक्शननी, तर करेक्ट डिस्टन्स घेता येईल. रिकाम टोक इथे Y वर ठेवायचं आहे आणि इथे आर्क घ्यायची आहे. इथे मी डिस्टन्स लगेच लिहितोय 2.7 सेंटीमीटर. आणि हा जो पॉइंट आहे तो म्हणजेच W. आता आपल्याला जॉईन WZ we get ट्रायंगल WYZ. आपण जॉईन केला WZ, त्याच्यामुळे इथे एक छोटा ट्रायंगल WYZ मिळालेला आहे. आता इथे पहा, तर या सेगमेंट WZ चा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. त्यामुळे पुन्हा कंपास घ्यायचा, रिकाम टोक Z वर ठेवायचा आहे, ग्रेटर दॅन हाफ इतकं डिस्टन्स घ्यायचं आहे आणि इकडे दोन्ही साईडला आर्क घ्यायचे आहेत. या पहा अशा. हेच डिस्टन्स चेंज न करता रिकाम टोक W वर ठेवायचा आहे आणि मूळच्या आर्कला इंटरसेक्ट होणाऱ्या दुसऱ्या आर्क घ्यायच्या आहेत. अशा घेतल्यानंतर लास्टला पट्टीच्या साहाय्यानं इथे बघा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि इथला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन याच्यातून जाणारी लाईन ड्रॉ करायची आहे. कुठपर्यंत करायची आहे, तर पुढचा जो रे आहे तर त्या रे ला इंटरसेक्ट झाली पाहिजे अशा पद्धतीने. आणि इंटरसेक्ट झाल्यानंतर इथं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन परपेंडिक्युलर बायसेक्टर, इथे साइन दाखवलं पहा परपेंडिक्युलर बायसेक्टर साठी. परपेंडिक्युलर बायसेक्टर हा आणि हा रे YW याचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो म्हणजेच व्हर्टेक्स X आहे. आणि लास्टला जॉईन ड्रॉ सेगमेंट XZ. then we get required triangle XYZ. तर इथे XW आणि XZ हे इक्वल आहेत. हे सेम साइनने मी दाखवतो इथे. तर इथे ट्रायंगल XYZ is the required triangle. आणि ही जी आहे ही फायनल डायग्राम आहे. तर अशा पद्धतीने कंप्लीट करायची आहे. तर हे आपल्याला इथे रफ डायग्राम समजले असेल तर काही अडचण येणार नाही. एक एक्झाम्पल समजले की बाकीचे तुम्ही पटपट सोडवू शकाल. तर हे एकदा पुन्हा पहा. सुरुवात स्टार्टिंग कसा करायचा आहे. फर्स्ट ड्रॉ सेगमेंट YZ ऑफ लेंथ
7.4 centimeter. Then draw a ray such that हा जो अँगल y आहे तो 45 डिग्रीचा मिळाला पाहिजे. टेक अ पॉइंट W on that ray such that YW is equal to 2.7 centimeter. Then draw segment YZ. Construct the perpendicular bisector of segment WZ. Name the point of intersection of ray YW and perpendicular bisector as X. Draw segment XZ. तर अशा पद्धतीने आपल्याला ही डायग्राम कंप्लीट करायची आहे. ओके. हा व्हिडिओ मनापासून आवडला असल्यास तो लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.